हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज आम्ही कुलदैवताच्या दर्शनाला निघालो आहेत. सासवडकडे जाणार आहोत. पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटरवरती आहे. परिंचे गावाचं नाव आहे. तर चला जाऊयात आज आपण परिंच्याला. हे पहा, आता आपण दिवे घाटात आलेलो आहोत. दिवे घाटातून वरती आपल्याला सासवडकडे जायचं आहे. खूप मोठा असा घाट आहे हा पण. इथून आता आपण सासवडला जाऊयात. दिवे घाटात असे वरती खूप भव्य अशी मोठी विठ्ठलाची मूर्ती उभा केलेली आहे. खूप छान. सकाळ सकाळ सूर्यनारायणाच्या दर्शनाबरोबर विठ्ठलाचंही दर्शन होत आहे. हरी ओम विठ्ठला. खूप भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती आहे. हरी ओम विठ्ठला. आता आपण जवळजवळ परिंचेच्या जवळच आलेलो आहोत. 5 मिनिटात आपण आता परिंचे गावात जाणार आहोत. खूप छान असं छोटंसं गाव आहे. जुन्या आठवणी, जुने राहणीमान, जुने लोक, वस्ती सगळं पाहायला मिळणार आहे आपल्याला. चला आता परिंच्यात जाऊया. हे पहा, परिंचे गाव. खूप छोटी छोटी घरं, छोटे रस्ते, जुनी राहणीमान, जुनी लोक, जुन्या आठवणी सगळं असं गावाकडचे राहणीमान आपल्याला इथे पाहायला मिळते. खूप छान असं छोटंसंच गाव आहे, पण खूप मस्त आहे. हे फक्त आपल्याला गावाकडेच पाहायला भेटते. त्यामुळं असं गावाकडे पण यायला कधीतरी अधूनमधून खूप मस्त वाटते. हे पहा, हा आहे तो गावातील पाटील वाडा आहे. जुन्या काळी पाटलांचा वाडा म्हणून ओळखला जायचा. आणि याच गावात आपलं तुकाई मातेचं आणि कालभैरवनाथांचं मंदिर आहे. लोकांचं एक म्हणतात ना श्रद्धास्थान, तसं ते माता त्यांच्या हाकेला धावून येते, त्यांना पावते. हे मंदिर पाहूया आपण. चला आता. हे पहा, तुकाई मातेची मूर्ती. ही देवी गावातील सर्वांची श्रद्धास्थान असलेली मूर्ती आहे. ती देवी म्हणतात की लोकांच्या नवसाला पावणारी आहे. हिचा सगळ्या गावावरती पूर्ण तिचा कृपाछत्र आहे. मस्त आहे अशी ती भव्य दिव्य देवीची मूर्ती. लोकांचं श्रद्धास्थान आई तुकाई माता. आमचं पण एक श्रद्धास्थान असलेलंच ठिकाण आहे हे पण. कुलस्वामिनी आहे आमची. आम्ही हमेशा येत असतो कुलदैवत कुलस्वामिनीला, आई तुकाई माते. त्यानंतर आपण कालभैरवनाथाकडे कुलदैवताच्या दर्शनाला पण जाऊया. आता आपण कुलदैवताच्या दर्शनाला जाणार आहोत. कुलदैवताचं पण मंदिर इथून जवळच आहे, गावातच आहे एका, कालभैरवनाथ म्हणून. खूप मोठं असं मंदिर आहे. भव्य दिव्य असं कालभैरवनाथाचं मंदिर आहे. लोकांचं श्रद्धास्थान असलेलं हे. खूप मोठे कासवाची पण इथं मूर्ती आहे. भव्य दिव्य असं कासव आहे मंदिराच्या पुढे. कालभैरवनाथ, रागाने काळा झालेला आहे म्हणून त्याला कालभैरवनाथ असं नाव आहे. आणि आमचं पण श्रद्धास्थान आहे, आमचं कुलदैवत. जसे की माता पिता, तसंच हे आमचं कुलदैवत आहे कालभैरवनाथ. खूप छान नवीन आता त्याला कलरिंग वगैरे दिले मंदिराला. हा आहे कालभैरवनाथाचा घोडा. हे
घोडा आहे, कालभैरवनाथाचं वाहन, घोडा त्याचं वाहन आहे. हे एक शंकराचाच अवतार आहे. शंकराचाच अवतार असल्यामुळे त्यांनी भक्तांच्या रक्षणासाठी असं रुद्र असं रूप धारण करूनच कालभैरवनाथाचा असा अवतार घेतलेला आहे, म्हणून त्याला कालभैरवनाथ असे म्हणतात. गावातील सर्वांचं श्रद्धास्थान, सर्वांचे कुलदैवत असलेली ही मूर्ती आहे. राग आणि काळा झालेला कालभैरवनाथ, म्हणून त्याला कालभैरवनाथ असं म्हणतात. बघा, भव्य दिव्य असं मंदिर आहे. खूप छान. ओम श्री कालभैरवनाथाय नमः लिहिलेलं आहे. कालभैरवनाथाचे वाहन घोडा, दोन्ही बाजूला रक्षक. खूप असं खूप मोठं असं मंदिर आहे. आता थोडंच काम अजून बाकी होतं, ते पण त्यांनी पूर्ण केलेलं आहे आता, कलरिंगचं वगैरे. भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. रागाने काळा म्हणतात ना, शंकर झालेला आहे. रुद्र अवतार धारण केला आहे भक्ताच्या रक्षणासाठी, म्हणून त्याला कालभैरवनाथ म्हणतात. बाजूला जोगोबाई आहे. बघा, खूप छान अशी भव्य दिव्य मूर्ती आहे. ओम कालभैरवनाथाय नमः. आमच्या गावातली छोटीशी शाळा आहे. खेळायला आहे, शाळा आहे. सगळी मुलं इथे शिकायला येतात, खेळतात. खूप छान अशी शाळा आहे. खूप मोठी पण नाही, मस्त शाळा आहे ही. खूप जुनी आहे ही शाळा. बघ, तिथून संपती आणि इथून चालू होती. इथं स्टेज आहे. माझा भाऊ खूप छान अशी झाडं आहेत. खूप थंड थंड हवा, मस्त येते, शुद्ध हवा. स्कूल मस्त आहे खूप. मला पण असं शिकू वाटतं, पण नाही, आम्ही लांब आहे. आता कुलदैवताचं दर्शन झालेलं आहे, तर आता भूक लागली. आता आपण सगळे नाश्ता करूयात. चला, आता आपण नाश्ता करायला जाऊयात. मुलांना पण भूक लागलेली आहे. वडापाव खायची इच्छा झाली मुलांना. चला, आता आपण वडापाव खाऊयात. मस्त अशी खूप थंडगार हवा सुटलेली आहे. आता मस्त वडापाव खाऊया. वडापाव बरोबर मिसळ स्पेशल आहे इथं. मिसळ पण घेऊयात आपण. चला, आता वडापाव मिसळ खायला आलेला आहे. गरम गरम वडापाव. चला, आता मुलांना वडापाव देऊयात. देवबाबाला आमच्या खूप आवडतो वडापाव. देवबाबा आमचा वडापाव खातोय. मस्त यम्मी वडापाव. आता मिसळ मागवली, आता येईल मिसळ. गरम गरम मिसळ आलेली आहे. मिसळ, वडापाव, छान असा नाश्ता करणार आहोत आता आम्ही. आपण आता अंजीर आणि चिक्कू घेणार आहोत. चिक्कू कसे आहेत मावशी? 50 रुपये किलो. आणि पावटा कसा आहे? पावटा अंजीर कसे मावशी? 50ला अर्धा किलो आहे. पेरू आहे, मस्त ताजी ताजी पपई. पावटा आहे. आपण आता चिक्कू आणि अंजीर घेणार आहोत. खूप छान मस्त असं शेतकऱ्यांचं ताजे ताजे फळं आहेत. त्या मावशीकडून आता आपण चिक्कू आणि अंजीर घेऊया. अशा प्रकारे मस्त दर्शन होऊन नाश्ता झालेला आहे आणि फळं पण घेतलेली आहेत ताजी ताजी शेतकऱ्यांजवळची. आता चला, आता कोणता देव भेटतोय आपल्याला बघूया, त्याचं दर्शन घेऊया. अंजीर या साईडला खूप असतात. चांगावटेश्वर टेम्पल.
एंट्रन्स दिसते हे आतमध्ये जाण्याची एंट्री. सासवडला आहे हे टेम्पल. मस्त वाटतं फर्स्ट टाइम आलोय ना. आम्हाला इथे राम सीता भेटलेले आहेत. राम सीताचं दर्शन झाले. आई त्यांना खाऊ देते. हात खाली घे ना तुझा आई. राम सीता खूप छान आहेत. लहान मुलांचं शूट चाललेलं आहे तिथं आम्ही आलो. खूप खडे पायरे आहेत बघा. दिव हळू चल. पाया पडा इथंच. ओम नमः शिवाय. मोबाईल गेला. ओम नमः शिवाय. हात दे. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर शंभो. हळू या हळू. राम सीता पण आलेत. सीता मैया आली. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर शंभो. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो शिवशंकरा. काशी विश्वेश्वरा. हर हर महादेव. भोलेनाथ. ओम नमः शिवाय. 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 खूप छान असं पिंड आहे. नमः शिवाय. इथे बघा मंदिराच्या परिसरात आम्हाला अजून काय शिवाजी महाराज पण भेटलेत. छोटा शिवाजीचं शूटिंग चालू आहे. इथे शूटिंगसाठी खूप लोक येतात आहे. प्री वेडिंग शूटिंग, छोट्या मुलांचं शूटिंग वगैरे. हे पहा मंदिराच्या बाजूचा परिसर. खूप छान अशी झाडी, मोठी मोठी नारळाची झाडी आहे. आणि हे शिखरच पाहून आम्ही आलो. आम्हालाही पहिल्यांदाच इथं हे मंदिर दिसलं म्हणून आम्ही आतमध्ये आलो. तर ह्या शंभोचं दर्शन झालेलं आहे. खूप छान आहे परिसर. खूप सुंदर मंदिर आहे. नक्की येऊन पहा. आम्हाला पण ह्या झाडांमुळे दिसलं नव्हतं. शिखर पाहूनच आम्ही. आता आपलं शंभोचं दर्शन झालं. आता आपण नारायणपूरला एकमुखी दत्ताला चाललो आहोत. तिथून जवळ आहे. 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. गुरुदेव दत्त नारायणपूर. खूप जवळ जवळ आहे ते तीर्थ ठिकाणे. तुम्ही नक्की या. खूप लवकर दर्शन होते. मोकळं मंदिर आहे. खूप छान आहे. जुनी मंदिर आहेत. आता 11:30 वाजलेले आहेत. तरी उन्हामध्ये एवढं धुकं आहे डोंगरामध्ये बघा. खूप सारं धुकं आहे पुढे. आणि या साईडला पुरंदर किल्ला आहे. या डोंगराच्या मागे पुरंदर किल्ला आहे. शिवाजी महाराजांचा पुरंदर. हे धुकं दिसतंय का डोंगरामध्ये? खूप सारं धुकं आहे. एवढं ऊन पडले तरी सर्व डोंगर धुक्याने माखलेला आहे पुरा. आपण निघालो आहोत दत्ताला. खूप छान अशी भव्य दिव्य दत्ताची मूर्ती आहे. हे पहा, ह्या बैलगाड्या आहेत. जे की शेतकऱ्यांचं दैवत म्हणतात ना, शेतकऱ्यांचं वाहन बैलगाडी. हे फक्त गावाकडेच पाहायला मिळते आजकाल. आपल्याला असं सिटीत मुलांना मस्त अशी आताच्या देवतांचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाऊयात आता 5व्या देवाच्या दर्शनाला.
बघूयात आता. इथून ते 15 ते 20 मिनिटाच्याच अंतरावर आहे कानिफनाथ म्हणून. चला जाऊयात. खूप पायऱ्या आहेत, हळूहळू चला. खूप मोठं कानिफनाथाचं मंदिर आहे. ऐतिहासिक हे कानिफनाथांचं मंदिर आहे. हे नवनाथापैकी एक नाथ आहेत. याचं दर्शन घेण्याची पण एक ऐतिहासिक वेगळीच पद्धत आहे. असं एक बुहार असल्यासारखं आहे. तिथून आतमध्ये फक्त पुरुष लोकांनीच एंट्रन्समध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आतमध्ये जाऊन महिलांना एंट्री नाही आहे. चला बघूयात आपण. इथून आतमध्ये दर्शनाला जायचं आहे. तिथून दर्शन घ्यायचं आहे. कानिफनाथाला असं दर्शन घेतलं जातं. हे बघा, कानातून बाहेर आलेले आहेत कानिफनाथ. गोरक्षनाथांनी त्यांना घेतलेलं आहे. हे कानिफनाथ आहेत. ते कानातून, हत्तीच्या कानातून बाहेर आले आणि नवनाथ घेतले. गोरक्षनाथांनी त्यांना घेतलेलं आहे. असा मस्त असा देता आहे. अशा पद्धतीने आपले सगळे देवदर्शन झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.